पहा, आपण क्वाड्रिलॅटरल्स या चॅप्टरमध्ये प्रॉब्लेम सेट अभ्यासत आहोत. त्यामध्ये शेवटचे 2 उदाहरणं राहिलेली आहेत, 8वं आणि 9वं. हे 8वं गणित आहे, स्टार केलेलं आहे. थोडंसं लेंदी आहे, लक्षात घ्या, अवघड नाही आहे. आपण जो मिड पॉईंट फॉर्म्युला शिकलो त्याचा यूज करून आपल्याला हा पी क्यू पॅरलल टू ए बी दाखवायचं आहे आणि या पी क्यूची लांबी हाफ ऑफ ए बी प्लस डी सी, हे 2 गोष्टी आपल्याला प्रूव्ह करायच्या आहेत. आणि त्यासाठी आपल्याला दिलेलं आहे ए बी पॅरलल टू डी सी आणि पी अँड क्यू आर मिड पॉईंट्स. बघा, पी हा मिड पॉईंट आहे ए डीचा आणि क्यू हा मिड पॉईंट आहे बी सीचा. अशा 2 गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. लक्षात घ्या, इथे कन्स्ट्रक्शन करायचं आपल्याला. ए क्यू ड्रॉ करायचं आहे आणि ए क्यू ड्रॉ केल्यानंतर याला एक्सटेंड करायचं आहे पुढे पॉईंट आर पर्यंत. इथे याला जॉईन करायचं. बघा, आपण काय कन्स्ट्रक्ट केलं. ड्रॉन अ सेगमेंट ए क्यू अँड एक्सटेंड, काढा आणि त्याला वाढवा कुठपर्यंत, टू पॉईंट आर, सच दॅट डी कॉमा सी डॅश आर. बघा, कन्स्ट्रक्शन काय केलं. ड्रॉ सेगमेंट ए क्यू अँड एक्सटेंड, वाढवा कुठपर्यंत, टू पॉईंट आर किंवा अप टू पॉईंट आर, सच दॅट डी डॅश सी डॅश आर हे तिघं कोलिनियर असतील असा हा ए क्यू आपण एक्सटेंड केला. आता पहा, आपल्याला हे 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रेंट दाखवायचे हे आपला मुख्य उद्देश आहे. मग त्याच्यानंतर ह्या गोष्टी ऑटोमॅटिक मिळतात. यासाठी बघा, हा सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रेंट आहे या सेगमेंट सी क्यू शी ऑलरेडी, कारण क्यू हा मिड पॉईंट दिलेला आहे. हा अँगल याच्याशी कॉन्ग्रेंट आहे कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, आणि एक पेअर अँगल्सचा मात्र मिळवायचा आहे तो इथला. आणि हा पेअर आपल्याला कॉन्ग्रेंट मिळवता येतो कारण ए बी पॅरलल आहे डी सी ला, कोलिनियर असल्यामुळे डी आर ला म्हणता येईल. आणि बी सी ही जर ट्रान्सव्हर्सल घेतलो आपण तर हे 2 अँगल कॉन्ग्रेंट आपल्याला मिळतात. पहिली स्टेप तीच आहे, ए बी पॅरलल टू डी सी, म्हणजेच दॅट इज डी सी म्हणजेच कोणाला, डी आर ला, कारण हे कोलिनियर आहे. अँड बी सी इज ट्रान्सव्हर्सल, बी सी ही काय आहे, ट्रान्सव्हर्सल. म्हणून अँगल ए बी क्यू इज कॉन्ग्रेंट टू अँगल आर सी क्यू. हे दोघं बघा क्रॉस केलेले. अँगल ए बी क्यू इज कॉन्ग्रेंट टू अँगल आर सी क्यू. याला इक्वेशन 1 म्हणायचं आहे आणि याला कारण आहे, हे कोणते अँगल्स आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत. आणि मग याचा यूज करून मी सांगितल्याप्रमाणे ट्रायंगल्स कॉन्ग्रेंट दाखवायचे इन ट्रायंगल ए बी क्यू अँड ट्रायंगल आर सी क्यू. हा, ट्रायंगल ए बी क्यू आणि आर सी क्यू यामध्ये हा अँगल याच्याशी कॉन्ग्रेंट आहे कारण फ्रॉम इक्वेशन 1, हेच इक्वेशन इथे आपण रेफर करतोय. रिझन लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1. त्याच्यानंतर ऑलरेडी मी सांगितल्याप्रमाणे बघा आकृतीकडे, सेगमेंट बी क्यू कॉन्ग्रेंट आहे सेगमेंट सी क्यू, कारण हे दिलेलं आहे की क्यू हा मिड पॉईंट आहे कोणाचा, बी सीचा. आणि अजून एक मार्क केलेलं आहे मी, अँगल बी क्यू ए इज कॉन्ग्रेंट टू अँगल आर क्यू सी. याचं कारण आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. हे बघा, बी क्यू ए आणि आर क्यू सी हे 2 अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणून कॉन्ग्रेंट आहेत. याच्यामुळे हे ट्रायंगल्स
कॉंग्रेंट होतील. कोणती टेस्ट लागू पडेल पहा, दोन अँगल आणि त्यामध्ये असलेली साईड. हे दोन अँगल या दोन अँगलशी कॉंग्रेंट आणि यांच्यातली ही साईड कॉंग्रेंट आहे, म्हणून ASA टेस्ट लागू पडेल. आणि मग याच्यातून काय आपल्याला पुढे रेफर करायचं आहे, तर ट्रायंगल्स कॉंग्रेंट झाले की त्याचे रिमेनिंग एलिमेंट्स कॉंग्रेंट होतात. त्यावरून आपल्याला हा AQ कॉंग्रेंट टू RQ हे एक पेअर कॉंग्रेंट घ्यायचं आपल्याला. Therefore segment AQ is congruent to segment RQ. आणि याला कारण लिहितो आपण करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉंग्रेंट ट्रायंगल्स. हे AQ कॉंग्रेंट टू RQ. तसंच AB कॉंग्रेंट टू RC घ्यायचं आहे, कारण तेच आहे. AB is congruent to RC. हे AB is congruent to RC किंवा CR म्हणा, यालाही कारण तेच आहे, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉंग्रेंट ट्रायंगल्स. आणि हे आपल्याला पुढे यूज पडतात, म्हणून यांना इक्वेशन दिलं. मग आता बघा, पुन्हा एकदा सांगतो. हा याच्याशी कॉंग्रेंट झाला आणि नंतर AB कॉंग्रेंट झाला CR. हे दोन इक्वेशन लक्षात घ्या. आता काय होते बघा, इन ट्रायंगल ADR बघा, हा ट्रायंगल इन ट्रायंगल ADR यामध्ये P हा मिड पॉइंट आहे. कोणाचा? ऑलरेडी दिलेला आपल्याला. P इज मिड पॉइंट ऑफ AD, हे ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर Q हा मिड पॉइंट होईल AR चा. हे बघा, AQ इक्वल टू RQ हे मिळवले आपण. AQ कॉंग्रेंट टू QR हे मिळवले, म्हणून Q हा मिड पॉइंट होईल कोणाचा? R चा. Q इज मिड पॉइंट ऑफ AR, कारण फ्रॉम इक्वेशन 2 हे दोघं कॉंग्रेंट मिळाले, म्हणून Q हा मिड पॉइंट झाला AR चा. मग बघा काय झालं, या ट्रायंगल ADR मध्ये P हा वन साइडचा मिड पॉइंट आहे, Q हा सेकंड साइडचा मिड पॉइंट आहे. असं असेल तर यांना जोडणारा सेगमेंट PQ हा पॅरलल होतो थर्ड साइडला. म्हणजे कोणाला? DR ला. DR ला म्हणजेच कोणाला पॅरलल होतो? DC ला. इन ट्रायंगल a segment joining the midpoints of two sides is parallel to third side and half of third side. असं कोण म्हणतं? मिडपॉइंट फॉर्म्युला किंवा मिडपॉइंट थेरम. आणि मग PQ पॅरलल टू DR झाला, म्हणजेच PQ पॅरलल DC झाला. याचं कारण मिडपॉइंट थेरम. आणि मग हा PQ पॅरलल DC झाला, पण DC ऑलरेडी कोणाला पॅरलल आहे? AB ला दिलेलं आहे. बट DC, हे बघा, DC पॅरलल टू ऑलरेडी कोणाला आहे? AB ला. आणि हे मात्र दिलेलंच आहे आपल्याला. मग झालं काय पहा, PQ पॅरलल DC ला झाला आणि DC पॅरलल कोणाला झाला? AB ला. म्हणून PQ आणि AB एकमेकाला पॅरलल होतील, कारण PQ पॅरलल आहे DC ला आणि DC पॅरलल आहे AB ला, दिलेलं आहे. म्हणून या दोन इक्वेशन वरून PQ पॅरलल AB मिळेल, जे आपलं 2 आहे. बघा, PQ पॅरलल टू AB. आणि जसं हा सेगमेंट थर्ड साइडला पॅरलल असतो, तसंच याची लांबी या थर्ड साइडच्या हाफ असते. हाफ ऑफ, काय नाव आहे त्या साइडचं? DR. हाफ ऑफ DR. हे पण कोण म्हणतं? हेच मिड पॉइंट थेरम. मिड पॉइंट थेरम काय म्हणतं? मिड पॉइंट थेरम, अ सेगमेंट जॉइनिंग द मिड पॉइंट्स ऑफ एनी टू साइड्स इज पॅरलल टू थर्ड साइड अँड हाफ ऑफ द थर्ड साइड. मग आता किमती बदलायचे. PQ इज इक्वल टू हाफ. बघा, DR म्हणजे कोणा दोघांची बेरीज आहे? DC प्लस CR. DC प्लस CR म्हणजेच DR. बरोबर आहे. आता आपल्याला काय दाखवायचं? PQ इज इक्वल टू, PQ इज इक्वल टू हाफला हाफ.
ए बी प्लस डी सी दाखवायचंय आणि इथे मिळाले डी सी प्लस सी आर. थोडासाच बदल करायचा आता याच्यामध्ये, तुम्हाला पण लक्षात येईल. पी क्यू इज इक्वल टू हाफ ऑफ याप्रमाणे लिहू. ए बी प्लस डी सी म्हणजे हा डी सी नंतर लिहू आपण. ठीक आहे. मग सी आर ची किंमत काय मिळू शकते बघा. सी आर आणि ए बी कॉन्ग्रेंट आहेत, इथं मिळवलंय आपण. हे बघा ए बी कॉन्ग्रेंट टू सी आर. पण ए बी कॉन्ग्रेंट टू सी आर आहे इक्वेशन 3 मध्ये, म्हणून मी इथला हा सी आर काढतोय आणि इथं ठेवतोय ए बी आणि प्लस डी सी ला डी सी. आणि हे जे ठेवलंय मी याला कारण आहे फ्रॉम इक्वेशन 3 हे ए बी कॉन्ग्रेंट टू आर सी. मग झालं का पहा. पी क्यू हाफ ऑफ डी सी प्लस सी आर आहे. पी क्यू हाफ ऑफ डी सी ला डी सी ठेवलंय, सी आर काढून ए बी घेतलंय, कारण सी आर आणि ए बी इक्वेशन 3 मध्ये कॉन्ग्रेंट आहेत. झालं टू प्रूव्ह. पी क्यू इज इक्वल टू हाफ ऑफ ए बी प्लस डी सी. हे पी क्यू पॅरलल टू ए बी हे इथं मिळालं, ए बी पॅरलल टू पी क्यू, आणि त्याच्यानंतर हे इक्वेशन इथं मिळालेलं आहे. थोडंसं लेंदी आहे, पण इथे मिड पॉईंट थेरम वापरून ह्या दोन्ही गोष्टी प्रूव्ह केलेल्या आहेत. ठीक आहे. पहा या प्रॉब्लेम सेटमध्ये हे शेवटचं उदाहरण आहे. इथे क्वाड्रिलॅटरल्स हा धडा संपतोय. फेअरवेमध्ये मी जवळपास सर्वच उदाहरणे थेरम्स या धड्यातले घेतलेले आहेत. फेअरवेमध्ये सर्व लिहून कंप्लीट ठेवा. जेव्हाही ऑफलाईन सुरू होईल तेव्हा आपल्याला वह्या चेक करता येतील. पहा या उदाहरणामध्ये काय सांगितलेलं आहे, मी थोडक्यात लिहिलेलं आहे, पुस्तक समोर घ्या कळेल. ए बी सी डी हा क्वाड्रिलॅटरल ट्रॅपेझियम असून ज्यामध्ये ए बी पॅरलल आहे डी सी ला, हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर एम आणि एन मिड पॉईंट्स आहेत, लक्षात घ्या. एम मिड पॉईंट आहे ए सीचा आणि एन मिड पॉईंट आहे बी डीचा, असं दिलेलं आहे आपल्याला. डायगोनल्सचे मिड पॉईंट आहेत आणि यावरून प्रूव्ह करायचं आहे एम एन पॅरलल टू ए बी. हा एम एन जोडल्यानंतर हा ए बीला आपल्याला पॅरलल दाखवायचं आहे. ते आपण नंतर ड्रॉ करू. त्याच्यासाठी आपल्याला इथे एक इक्वेशन मिळवायचं आहे. हे पहा, हे असा ट्रायंगल येणार आहे, लक्षात घ्या. हे डी, हे ए, इथे एखादा पॉईंट घ्यावा लागेल आपल्याला, ए बी सी डी ई, इथे ई आणि आता बी. हा एम आपल्याला मिड पॉईंट मिळवायचं आहे डी ईचा आणि एन मात्र ऑलरेडी बी डीचा मिड पॉईंट आहे हे दिलेलं आहे. आणि मग सिंपल आहे. होतंय काय, या ट्रायंगलमध्ये हे दोघं जर मिड पॉईंट्स असतील या साईड्सचे, तर यांना जॉईन करणारा सेगमेंट या थर्ड साईडला पॅरलल होतो, म्हणजेच ई बीला. आणि हे कोलिनियर असल्यामुळे एम एन पॅरलल होतो ई बीला, म्हणजेच एम एन पॅरलल टू ए बी. हे असं आपल्याला शेवटच्या स्टेपला लिहिता येतं. आणि मग एन तर ऑलरेडी मिड पॉईंट आहे बी डीचा, एम आहे ए सीचा, एन आहे बी डीचा. फक्त आपल्याला एम हा मिड पॉईंट डी ईचा मिळवायचा आहे आणि तो कोणाचा मिड पॉईंट आहे, ए सीचा आहे. लक्षात घ्या, आपल्याला डी ईचा मिळवायचा आहे, पण तो कोणाचा आहे, ए सीचा आहे. हे महत्त्वाचं आहे. मग आपल्याला ते करण्यासाठी मी थोडा वेळ हा सेगमेंट मिटवतो, ज्याचं काम नंतर आहे. मग आपल्याला हा एम मिड पॉईंट दाखवायचा या डी ईचा. त्यासाठी हे दोन सेगमेंट कॉन्ग्रेंट आपल्याला दाखवायचे आहेत, डी एम कॉन्ग्रेंट टू एम ई. आणि याच्यासाठी हे दोन ट्रायंगल्स आपल्याला कॉन्ग्रेंट दाखवावे लागतील. आणि ह्या दोन ट्रायंगल्स मध्ये काय काय कॉन्ग्रेंट आहे हे तर आपल्याला दाखवायचं आहे, डी एम कॉन्ग्रेंट टू एम ई. मग कॉन्ग्रेंट आहे काय पहा. हा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कॉन्ग्रेंट घेता येतो. त्याच्यानंतर एम मिड पॉईंट आहे ए सीचा, दिलेला आहे. एम मिड पॉईंट आहे ए सीचा, एन मिड पॉईंट आहे बी डीचा. एम मिड पॉईंट आहे ए सीचा म्हणजे
AM कॉन्ग्रेंट आहे ऑलरेडी कोणाचा, CMचा. दोन एलिमेंट कॉन्ग्रेंट आहेत. आणि मग इथला मात्र आपल्याला मिळवावं लागेल आणि तो मिळेल, कारण AB पॅरलल आहे कोणाला, DCला. आणि ही AC त्याची काय आहे, ट्रान्सव्हर्सल. म्हणून सर्वात पहिल्यांदा हेच करायचं आहे, AB पॅरलल टू CD, AC इज ट्रान्सव्हर्सल. Therefore, angle वरचा DCM is congruent to angle EAM. हे बघा, DCM हा आणि EAM हा, हे दोन अँगल्स कॉन्ग्रेंट आहेत. याला इक्वेशन 1 म्हणू, कारण आहे अल्टरनेट अँगल्स. मग आता ट्रायंगल मध्ये, इन ट्रायंगल DMC, तुम्ही नाव कसं घ्या, DCM क्रम तसाच ठेवा. DCM घेतला तर EAM अँड ट्रायंगल EAM. मग या दोन ट्रायंगल मध्ये हा पेअर ऑलरेडी इथे आपण कॉन्ग्रेंट मिळवलाय, तोच घ्यायचा आहे. अँगल DCM इज कॉन्ग्रेंट टू अँगल EAM, कारण आहे फ्रॉम इक्वेशन 1. त्याच्यानंतर बघा, सेगमेंट CM इज कॉन्ग्रेंट टू, हे बघा हा अँगल याच्याशी कॉन्ग्रेंट झाला. आता हा CM कॉन्ग्रेंट आहे सेगमेंट AMशी, कारण बघा M हा मिड पॉइंट आहे कोणाचा, ACचा. असं लिहिलं तरी चालतं किंवा गिवन लिहिलं तरी चालतं. आणि अजून एक अँगल इथला कॉन्ग्रेंट आहे CMD इज कॉन्ग्रेंट टू अँगल EMA. आणि याचं कारण आहे वर्टिकली अपोजिट अँगल्स. मग तीन एलिमेंट्स कॉन्ग्रेंट झाले म्हणून ट्रायंगल DCM कॉन्ग्रेंट होईल ट्रायंगल EAMशी. आणि आता टेस्ट लिहिणं महत्वाचं असतं. दोन अँगल आणि त्याच्यातली साईड, क्रम बघा, दोन अँगल आणि त्याच्यामध्ये इन्क्लुडेड साईड, म्हणजे कोणती टेस्ट होतं, ASA टेस्ट लागू करतात. आणि याच्यामधून आपल्याला काय घ्यायचं, मी सांगितल्याप्रमाणे M हा मिड पॉइंट ऑफ DE दाखवण्यासाठी DM कॉन्ग्रेंट टू EM. हे बघा, हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रेंट झाले म्हणून आता आपल्याला रिमेनिंग साइड DM इज कॉन्ग्रेंट टू काय घेता येतं मग, EM. Therefore, सेगमेंट DM इज कॉन्ग्रेंट टू सेगमेंट EM, कारण आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रेंट ट्रायंगल्स. याला वाटलंच इक्वेशन 2 मला पुढे आपल्याला यूज करायचं आहे. मग झालं, आता हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रेंट झाल्यामुळे DM कॉन्ग्रेंट EM झाला, म्हणजेच M हा मिड पॉइंट होईल कोणाचा, DEचा. आणि मग तो जे मिटवलेले आपण डायगोनल आहे ते काढून घेऊया. हा BD आणि ज्यामध्ये N हा मिड पॉइंट आहे ऑलरेडी कोणाचा, BDचा. आणि M मिड पॉइंट झाला कोणाचा, या कारणानुसार फ्रॉम टू DEचा. हे बघा, M मिड पॉइंट झाला DEचा, N मिड पॉइंट ऑलरेडी आहे BDचा, म्हणून MN पॅरलल EB होईल, म्हणजेच काय होईल, EB. आता हे मिटवतोय, ह्याच्या इथे लिहितोय मी. मग बघा, ह्याच्यानुसार इन ट्रायंगल DEB, या ट्रायंगलमध्ये M इज मिड पॉइंट ऑफ कोणाचा, DEचा, फ्रॉम इक्वेशन 2. यानुसार DM कॉन्ग्रेंट टू EM, DM कॉन्ग्रेंट टू EM, म्हणून M मिड पॉइंट आहे कोणाचा, DEचा. त्याच्यानंतर N इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट BD, हे मात्र आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. Therefore, बाय मिड पॉइंट थेरम, आता याला मी जॉईन करतोय, हा MN. Therefore, डायरेक्ट MN लिहिलं तरी चालतं, MN इज पॅरलल टू EB किंवा BE. दॅट इज MN इज पॅरलल टू EB, म्हणजेच AB असं लिहिता येतं, कारण A, E आणि B कोलिनियर आहेत. आणि हे MN पॅरलल EB असण्याचं कारण हे महत्वाचं आहे. कोणता थेरम आहे तो, मिड पॉइंट थेरम. मिड पॉइंट थेरम नुसार
हा एम एन पॅरलल झाला कोणाला, बीईला. आणि हे एम मिड पॉईंट होण्यासाठीच आपल्याला हे दोन ट्रायंगल्स कॉंग्रेंट दाखवावं लागले. त्याच्यातून हा करस्पॉन्डिंग साईड्स कॉंग्रेंट घेतलं, त्यामुळे एम मिड पॉईंट झाला कोणाचा, डीईचा. आणि ट्रायंगल्स कॉंग्रेंट दाखवण्यासाठी मात्र हे एलिमेंट आपल्याला मिळवावं लागलं अल्टरनेट अँगल्सनुसार, कारण ए बी पॅरलल आहे डी सी हे दिलेलं आहे आणि ए सी ही त्याची काय आहे, ट्रान्सव्हर्स. याप्रमाणे इथे धडा पूर्ण झालेले. पहा, या धड्यामध्ये आपण MCQ पण घेतलेले आहेत, लक्षात घ्या. MCQ पण मी तुम्हाला तीन सांगितलेलं आहे. याच्यामध्ये एक उदाहरण तुम्हाला करायला सांगितलं होतं मी 5वं, ते सेम प्रॅक्टिस सेटमधल्या उदाहरणाप्रमाणे आहे. बाकी जवळपास सर्वच गणितं मी घेतलेले आहेत. थेरम पण जवळपास सर्व घेतलेले आहेत. मी जे जे थेरम तुम्हाला सांगितलेले आहेत परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते मार्क करून दिलेले आहेत. ते तुम्ही वहीमध्ये, फेरवहीमध्ये थेरम्स लिहा. थेरम्स आणि प्रॅक्टिस सेट्स आणि प्रॉब्लेम सेट या धड्यामध्ये लक्षात घ्या, जास्त भाग तुमचा वगळलेला नाही आहे. महत्त्वाचा धडा आहे, जवळपास पूर्णच त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि मी जवळपास पूर्ण हा चॅप्टर इथे शिकवलेला आहे. ठीक आहे, सेकंड टर्ममध्ये एक चॅप्टर पूर्ण झाला, सेकंड टर्ममध्ये कोऑर्डिनेटर्स. आता याच्यानंतर आपण अल्जेब्राचा चॅप्टर सुरू करूया, रेशिओ अँड प्रोपोर्शन. ठीक आहे.